आज मी आणि माझी आजी मिळून बनवणार आहोत गावरान ठेचा. खूप छान लागतो. मला तर खूप म्हणजे खूपच आवडतो मिरचीचा ठेचा. खलबत्त्यात किंवा माझ्याकडे खलबत्ता नव्हता त्यामुळे मी आई अशा पद्धतीनं तव्यातच थोडा जरी बनवायचा असेल ना, तर तो तव्यातच भाकरी झाल्यानंतर असं बनवायची पूर्वी. तर माझ्याकडे नव्हता त्यामुळे ती तसंच बनवत आहे. खलबत्त्यात ठेचताना तिच्या हातातला अनुभव आणि माझ्या हातातली शिकण्याची इच्छा ही फक्त रेसिपी नाही, ही आजीकडून मला मिळालेली परंपरा आहे. उद्या कदाचित मी कोणाला शिकवेन, पण आज आजीबरोबरचा हा क्षण खास आहे. आजीचा हातचा ठेचा म्हणजे प्रेमाचा घास. तुम्हीही तुमच्या आजीसोबत काही शिकला आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गावाकडची खरी चव अनुभवायची असेल तर हा आजीच्या हातचा झणझणीत ठेचा नक्की करून बघा. हिरवी मिरची, लसूण आणि पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यात केलेला हा गावरान ठेचा खूप म्हणजे खूप अप्रतिम लागतो. पूर्वीच्या काळी सगळं खलबत्त्यात ठेचलं जायचं. मिक्सर नव्हता, घाई नव्हती, पण त्या खलबत्त्यातल्या ठेच्यात एक वेगळीच चव होती. आज काळ बदलला, सोयी वाढल्या, पण आजी म्हणते खलबत्त्यात ठेचा म्हणजे खरी गावरान चव. मी आज तिच्यासोबत तिची जुनी परंपरा जपते, कारण रेसिपी बदलू शकते, पण प्रेम आणि परंपरा बदलत नाहीत. तुमच्या घरी अजून खलबत्ता आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.